नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी रंजवू चित्तासी आपुलिया. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, रंजवू चित्तासी आपुलिया. काय माझी वाणी मानेल सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयातला आणि गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात. ज्याचं मरण मंगलमय करायचे त्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे आणि गेल्या 4 दिवस आपण त्या श्रीमद भागवत कथेचं खूप आनंदाने श्रवण केलेलं आहे. भगवंताने मला जशी बुद्धी दिली तसं मी या भागवताचा विचार करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही सुंदर प्रकारे श्रवण केलंय. आज फुलाचं कीर्तन आहे. मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे, माणसाचा जन्म कशासाठी आहे याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये माझे तुकोबराय करतात. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. महाराज मी नेहमी कीर्तनातून सांगतो, बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांच्या कुटुंबीय आमच्या जवळ येतात. दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी. काही सांगतात की महाराज माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले, आता त्यांचे आरामाचे दिवस आले, आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. बसणाऱ्या मंडळीला मला एकच सांगायचंय, जाणं हा प्रत्येकाचा नियम आहे, जाणं या निसर्गाचा नियम आहे. अरे तुमचेही लोक तुम्हाला सोडून गेले, माझेही मला लोक सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. आश्चर्य हे आहे की आजच्या तारखेमध्ये तुम्ही आणि मी जिवंत आहोत, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य गाड्यांना. कारण जगातला प्रत्येक जीव हा जाण्यासाठीच आलेला आहे. रात्री दादांच्या कन्या वगैरे आम्ही सर्वजण जेवण झाल्यानंतर बसल्यानंतर त्या आम्हाला सांगत होत्या, ताईचं मी ऐकत होतो, ताई म्हणे महाराज खूप चांगले दिवस होते, दादांनी अजून तरी थोडे दिवस थांबायला पाहिजे होतं. नंतर आईने मला सांगितलं की आई म्हणत होती की महाराज मी खूप काही परमार्थ केला हो, 27 वाऱ्या केल्या या मातेने. किती वाऱ्या केल्या? 27 वाऱ्या केल्या, 66 वाऱ्या केल्या. म्हणे महाराज एवढा चांगला परमार्थ करून, एवढं चांगला देव करून, एवढा देवधर्म करून माझ्या जीवनात असं संकट कसं आलं. मला आईलाही सुद्धा एक सांगायचंय आणि दिदीला सुद्धा सांगायचं, आई तुमच्यानी माझ्या जीवनात खूप कमी संकट आहे, तुमच्यानी माझ्या जीवनात खूप काही कष्ट आहे. अरे विश्वाचा मालक, ज्या विश्वाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्वाच्या मालकाच्या जीवनामध्ये आलेले दुःख त्याला आवडता नाही आले, तर तुमचं माझं काय घेऊन बसले महाराज. येथ नाही पुरो आले अवतार, जेव्हा किती बसणारी मंडळी, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. मग जाणं जर तुमच्या आणि माझ्या हातात नसेल तर बसणाऱ्या सर्व मंडळी माझा प्रश्न आहे,
कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण एक लक्ष देऊन ऐका ना गड्यानो, कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेले की नुसतं कीर्तनकारासमोर माना नका हलवत जाऊ. दसक्या विधीला लोक अशा माना हलवतात, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला अशा माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपलं ती मला जातं काय करू. बरोबर आहे का नाही? कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याही कुटुंबाने माझ्या पुण्यतिथी निमित्त भागवत कथा ठेवली पाहिजेत. महाराज का लोक पुण्यतिथी करतात, का लोक वर्ष श्राद्ध करतात? बसणारे मंडळी माझा प्रश्न आहे, कीर्तनकाराचे घर चालावं म्हणून परमार्थ नाहीये, कीर्तनकारांचे घर चालावं दुकानं चालावं म्हणून सप्ताह नाहीये. अरे 2 वर्ष कीर्तनही बंद होते, भागवतही बंद होते, रामायणही बंद होते, प्रवचनही बंद होते. मग महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकारांना फाशी घेतली का? हा, हॉटेल व्यावसायिकांनी घेतली अशी नावं सहित सांगतो मी तुम्हाला. बिल्डर मेले, उद्योगपती मेले, हिरो लोक मेले, पण 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये सप्ताह बंद होते म्हणून एखाद्या हरिभक्त पारायणाने सप्ते बंद झाले. अरे नाही दादांनो, तुम्ही आणि आपण काय कोणाला जगवणारे? महाराज जगवणारा पांडुरंग परमात्मा आहे, जगवणारे ज्ञानोबराय तुकोबराय आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जाणं प्रत्येकाचं ठरलेलंच आहे, फक्त जात असताना माझं एक वाक्य हृदयावर अंडरलाईन करून घ्या, असं जागड्यानो की तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. हा उत्तम कीर्ती मागे उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी करा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सार आणि आसार या गोष्टीचा विचार तुम्हाला आणि मला करायला सांगतात. प्रत्येक जीव हा जन्मतःच विचारवंत आहे. आज एवढं सुंदर नियोजन या तनपुरे कुटुंबियांनी केलं, हे विचाराने केलं का अविचाराने केलं? विचारानेच केले महाराज. आज आपण मुलांना शिक्षण देतो, एवढी चांगली शेती पिकवता, एवढी बागायती शेती करतोय, घरं बांधतोय, बंगले बांधतोय, सगळ्या ज्या गोष्टी करतोय या सगळ्या विचारानेच करतो, अविचाराने कोणी काही करत नाहीये. मग महाराज सगळे जीव जर विचारवंत आहे तर तुकोबरायचा आग्रह का आहे विचार करा म्हणून? तुकोबराय सांगतात, बाबांनो विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर, पण विचार फक्त संसाराविषयी करता. विचार कशाविषयी करता? संसाराविषयी करता. परमार्थामध्ये मनुष्य सगळे झोपलेले. अरे तुम्ही आणि मी एवढे विचारवंत आहोत गड्यानो. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिशी काढतो की माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. चालायला लागायच्या अगोदर तिच्या लग्नाची तयारी करणारे लोक आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. पण आपण आलोय कुठून? मी कोणाचा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम कथमिदम जातम, मी कुठून आलोय, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टीचा विचार माणूस सोडून दिलेला आहे. म्हणून तर तुकोबराय सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत केलं. उठा जागे बा, उठा जागे स्मरण करा भावे चरणी ठेवा, भावे चरणी ठेवा. दुखवी व्यथा जन्माच्या, दुखवी व्यथा
जगजोगी जाग जाग बोलते साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला. उठा जागेवा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकू व्यथा जन्माच्या आता, जागा रे भाईनो जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी मज निरंतर जागविते. साधू संतांचा जन्मच तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी झालेला आहे महाराज. मानवी देहाची इति कर्तव्यता तुम्हीही विसरून गेलोय, मानवी देहाची इति कर्तव्यता मीही विसरून गेलोय. भागवतामध्ये एक श्लोक मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला, काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसले आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करायला महाराज, त्या दिवशी ज्ञानोबरायची ओळी प्रत्येकाला आठवल, हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखरी तव हे संरक्षण भंगूर जीवन की केली का कल प्रात कोखिली ना केली. बसणारी मंडळी, आयुष्य क्षणिक आहे. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात की पहिलं तर माणसाला नरदे मिळतच नाही, मिळाला तर तो टिकत नाही, गेला की परत मिळत नाही. मग कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये सर्वात जास्त सोपं साधन जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय असेल तर ते भगवंताचं चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबरा इथं तुम्हाला मला विचार करायला लावतात, सार आणि असार. मी एका वाक्यात सांगू का गड्यानं तुम्हाला, देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे तेवढे सगळे असार आहे. देवाला सोडून जगातले जेवढे काही विचार आहे, प्रमाण घ्या तुकोबरायचं. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, सार भगवंत महाराज सांगतात. बाकीच्या गोष्टी सगळ्या फलकट आहे, नाशिवंत आहे. इथं सार जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. सार 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 विठोबा नाम तुझे, सार सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक आपण, जिल्हा परिषद लागायच्या अगोदर जिल्हा परिषदची तयारी 4 महिन्यापासून अगोदर चालली का नाही? प्रत्येकाला भेटी गाठी आहे, प्रत्येकाच्या लग्नाला जायचं, दशक्रिया विधीला जायचं, सगळ्या गोष्टीची तयारी करता, निवडणुकीची तयारी करता, घर बांधायची तयारी करता, मुलांच्या शिक्षणाची तयारी करता. बसणारी मंडळी, तुम्हीही मरणारे मीही मरणारे, त्या मरणाची सुद्धा प्रत्येकाने तयारी केली पाहिजेत ना महाराज. काही लोक म्हणतील मरणाची काय तयारी? मरणाची एकच तयारी आहे, एक क्षण सुद्धा तुमचा आणि माझा भगवंताच्या चिंतनाविना वाया जाता कामा. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सास ना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय ना होय. आणि हे मार्गदर्शन तुकोबराय सांगतात, बाबांनो इथं या, सार आणि असाऱ्याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. सर विचार करा करा उठा उठी करा उठा उठ, सारा सारा विचार उठा उठे, सारा सारा विचार करा उठा, सारा सारा विचार करा उठा उठे, उठा उठे करा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे, हर विचार करा उठा उठे. ओ सारा सारा विचार करा उठा उठा उठिये, विचार करा उठा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे. नाम धरा कंठी
माझ्या चिंतने निरसेल संकट, माझ्या चिंतने निरसेल संकट, माझ्या चिंतने निरसेल संकट, माझ्या चिंतने निरसेल. हो घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, सारासार विचार करा उठाउठी. ए बाबांनो, प्रत्येक क्षणाला विचार करा, पण काय विचार करा? नामधरा कंठे विठोबाचे. विचार हा करा की आपण आलोय कुठून, जायचं कुठं. नको त्या गोष्टीचा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मनात्म स्वरूपाचा विचार करून भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. भगवंताचं नाव कंठात धारण करणं म्हणजे नेमकं काय हो? भगवंताच्या फोटोला दोरी बांधवायची, गळ्यात गुंतवायचं असं नाहीये. भगवंताचं नाव कंठात धारण करणं म्हणजे भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करणं. ठीक आहे महाराज, असं जर आम्ही केलं तर फायदा काय आहे? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. कोणा कोणाचं संकट तारलं त्यानं? शबरी अहिल्या गणिका नारी, सबही तूने पारल गाई. शबरी अहिल्या गणिका नारी. द्रौपदी मातेचं रक्षण केलंय माझ्या जगाच्या मालकाने, गजेंद्राच्या जीवनाचा उद्धार केलाय माझ्या जगाच्या मालकाने. तुम्ही फक्त माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसारूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. पण आपला विश्वास जेवढा कुटुंबियावर आहे, आपला विश्वास जेवढा डॉक्टरवर आहे, तेवढा सुद्धा देवावर नाहीये महाराज. मी त्याही दिवशी कथित बोलून गेलो, आजही आवर्जून बोलतो. ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं महाराज, त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होतो. जगातला कितीही मोठा विद्वान डॉक्टर असू द्या, एमडी असू द्या, MBBS असू द्या, कोणताही सर्जन असू द्या, त्याच्या हातातून केस गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो पहिली प्रार्थना करतोय, बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? अरे मग शेवटचाच पर्याय तुमच्या आणि माझ्या जीवनातला देव असेल तर पहिला पर्याय जीवनामध्ये का देव नसला पाहिजे? मी आवर्जून कीर्तनात सांगत असतो, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. मग जगाचा मालक जर तुम्हाला सोडवणार आहे तर बाकीचं त्या सगळं सोडवणार आहे, त्या भगवंताचं चिंतन करा. सहस्रनामाची ते हे भव सिंधूसी थडी पावे. यानं होईल काय? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती, त्या काळाच्या तोंडात मांडण्याची ताकद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. बसणारी मंडळी, एक गोष्ट लक्ष द्या गड्या माझ्या, नको सगळ्या गोष्टी माणसाला आठवतात पण आपण मरणार या गोष्टी विसरून गेलोय माणूस. तुम्ही तुमचं मरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर जीवनामध्ये वाईट नाही वागू शकत महाराज. तुम्ही तुमचं मरण जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्ही जीवनामध्ये अत्याचार नाही करू शकत. तुमचं मरण जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं तर जीवनामध्ये चुकीचं वागत असताना निश्चित तुम्हाला पश्चाताप होईल. काय अहंकार आहे, काय ममत्व आहे, काय अभिमान आहे, लोकांना काही कळत नाही. मला एवढंच सांगायचं, कशाचा अभिमान करायचा? इस तन धन की कोण कढाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. 50 कोटीचं घर बांधलंय स्वतःसाठी, पण काय फायदा आहे? अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अरे तुमचा आणि माझा शेवटचा मुक्काम जर पत्राच्या रूम मध्ये असेल तर कशासाठी एवढं तुम्ही अभिमान करताय? एका हिंदी कवीचं खूप गोड वाक्य तो सांगतो, अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी भी इंसान थे. वेड्या, प्रत्येकाचा शेवट असाच असेल तर माझी सर्वांना विनंती आहे, बाकीच्या गोष्टी द्या सोडून इथे येऊन फक्त एक काम करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापा
करारे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करू धनी करणीचे करू नका धनी करणीचे करू नका धनी करणीचे करू नका येणे लोहे जन्म यमाची यातना 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 नागाभाने तुम्हाला आणि मला सावध केले. करारे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका येणेनो हे जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. काही असं काही साधन करा की जीवनामध्ये तुम्हाला यम त्रास देणार नाही. तुमच्या घरच्यांना तुमची दया येईल, तुमच्या नातेवाईकांना दया येईल. पण एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, नाही त्या यमासे करुणा. आणि चुकल्यानंतर तुमची फजिती मारिती धुळीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. मग यमाचा त्रास जर जीवनामध्ये व्हावा नसेल वाटत तर नक्की नामधरा कंठी विठोबाचे. आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. त्या जगाच्या मालकाचं भजन केल्यानंतर जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या तुमचं ते तरल्याशिवाय राहत नाही. मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो. 10-12 दिवसापूर्वी एका चांगल्या मोठ्या माणसाचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर त्यांनी प्रश्न केला, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, एका वर्षामध्ये तुमची गाडी कमीत कमी 1-1.5-2-2 लाख किलोमीटर पळती. मग एवढी धावपळ करता, एवढा प्रवास करता, कधी थकत नाही, कधी काही त्रास होत नाही, याचं कारण काय आहे हो? कधी तुमच्या गाडीचा अपघातही होत नाही. मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं साहेब, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर रात्री आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. मग ते म्हणे कोण चालवतंय? रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हर परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारणच नाही. तुम्ही फक्त जबाबदारी नाम साराचेही सार. भगवंताचं नाम हे साराचंही सार आहे. माझी सर्वांना विनंती गड्यानो, जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर की तुम्ही त्याचा देवावर काय करा, जबाबदारी टाका. तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल काय वारी. अनेकदा जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. कितीही मोठं संकट असू द्या, फक्त तुम्ही त्याच्यावर जबाबदारी टाका. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका बैल तिला नेल्याशिवाय राहणार नाही. अरे द्रौपदी सारख्या मातेचा उद्धार केला जगाच्या मालकानं. तिच्याही मनामध्ये अहंकार होता की माझे 5 सिंहासारखे पती असताना मला कोण हात लावणार आहे. पाचीने ज्यावेळेस मान खाली घातली, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सारखे रत्न इथं असताना मला कोण छेडणार आहेत. सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्यावेळेस हातबल झाली सांगितली, कोठे गुंतलासी द्वारके चराया वेळ का सखयाला वियेला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य. जगाच्या मालकाने साड्या नाही सोडल्या, जगाचा मालक स्वतः साड्या झाला. आणि काय गोड वर्णन आहे, साडी बिच्या नारी थिक्या नारी बिच्या साडी थी, साडी थिक्या नारी थिक्या नारी थिक्या साडी थी. हे जर स्पष्ट म्हणलं तर जमत नाही बरं. साडी बिच्या नारी थी क्या नारी बिच्या साडी थी, साडी थी क्या नारी थी, नारी थी क्या साडी थी. ते एक पिक्चर होता बघा जुना, कच्चा पापड पक्का पापड. बरोबर आहे का नाही? ते तुम्ही ते फास्ट म्हणून जा, काहीच होत नाही, पापडच भाजत नाही. बरोबर आहे का नाही? तसं साडी बिच्या नारी थी क्या नारी बिच्या साडी थी, साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी. एवढ्या साड्या सोडल्या. जगाच्या मालकाने द्रौपदी मातेचं काय केलंय? रक्षण केलं. माझी विनंती, आपणही भगवंतावर भार घाला. मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. फक्त 2 पावलं त्याच्यासाठी चला. ज्या संसार रूपी समुद्रामध्ये तुम्ही राहत आहात, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे वरुणी राहू. दादाच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या वडीलधारे मंडळी, असं क्षेत्र नाहीये
की त्या क्षेत्रातला मनुष्य इथं आलेला नाहीये, निश्चित इथून येऊन काहीतरी घेऊन जा, की आपला शेवट ठरलेला आहे, प्रत्येकाला जायचंय. मग जात असताना असं जा की निश्चित आपल्या जाण्याचं दुःख आपल्या कुटुंबाला झालं पाहिजे, आपल्या जाण्याचं दुःख आपल्या गावाला झालं पाहिजे, आपल्या जाण्याचं दुःख जिल्ह्याला, महाराष्ट्राला, देशाला, जगाला झालं पाहिजे. या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की काही माणसं मराव म्हणून लोक दररोज नवस करतायत. महाराज, कोरोनाच्या काळामध्ये एक घटना खूप वाईट घडली महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? कोरोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले, जशा गारपिटीमध्ये गारी पडतात ना, टप 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 टप. राजकारणी मेले, महाराज मेले, पुढारी मेले, सगळेच मेले महाराज. पण कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केलेली आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय वाईट केली? कोरोनाच्या काळामध्ये जे न्यायला पाहिजे होते ते नाही नेले. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्यांचा 25 कोळ असून त्यांना रेमडेसिवीरची गरज नाही पडली हो. आणि काही काही बिचाऱ्यांनी गोरगरिबाची सेवा केली, त्याला नुसतं सर्दी आली होऊन खोकला आला, जसा दवाखान्यात गेला तसा कापडातच बांधून आला. अरे चांगले माणसं जसं तुम्हाला मला आवडतात तसं देव सुद्धा वाईट माणसाला इतक्या लवकर कसं वरती नेईल? काही लोक म्हणतात महाराज तू एवढा वाईट आहे आणि त्याला देव का वर नेत नाहीये? याचं कारण आहे त्याचं कर्म पूर्ण झाल्याशिवाय, त्याचं पाप पूर्ण भरल्याशिवाय त्याला देव नेणार नाहीये. चांगले माणसं जसे तुम्हाला आणि मला हवे असतात तसं वर सुद्धा मूर्खाची भरणी देव काय करेल महाराज? चांगल्या लोकांना जास्त आयुष्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 42-45 वर्षाचं, तुकोबरायचं आयुष्य 42-45 वर्षाचं, धर्मवीर संभाजीराजांचं आयुष्य अगदी 50च्या आते. अरे ज्ञानोबरायचं आयुष्य पहा फक्त 22 वर्षाचं आहे. जे लोक चांगले असतात, जे समाज उपयोगी असतात, ज्यांच्याकडून समाजाला फायदा असतो, त्या लोकांचं आयुष्य खूप कमी आहे. तुम्ही अख्खा इतिहास वाचा, चांगल्या लोकांची आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. आणि जे लोकांना त्रास देतात ते महाराज 90-50 100 वर्षाचे होतात पण खाटवर बसतात पण मरत नाही. देवाचं गणित आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने देवा जाण्याच्या अगोदर नाम धरा कंठी विठोबाचे, आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण केलं की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू विठोबा. जय जय वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरणेसी, तुका म्हणे कोटी कुळीती पुनित भावे गाता गीत विठोबाजी. कोटी कुळाचा उद्धार होईल गड्यानं तुमच्या, पण तुम्हाला भावनेनं प्रेमानं भगवंताचं चिंतन करावं लागेल. तुकोबरायच्या अभंग जर पाहू गेलो तर बऱ्याचशा लोकांची अशी धारणा आहे की परमार्थ खूप सोपा आहे. अजिबात नाहीये. कारण तुकोबरायच्या एक प्रमाण सर्वांच्या पाठे, तुका म्हणे सोपे आहे. अरे पण सोपं जरी असलं तरी शहाणा तो धनी हा शब्द घातलाय ना तुकोबराय. इथं सुद्धा म्हणतात कोटी कुळाचा उद्धार होईल तुमच्या, पण भावे गाता गीत विठोबाचे. भावनेनं परमार्थ केला, श्रद्धेनं परमार्थ केला, आवडीने परमार्थ केला तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा होईल. कारण सवडीने भाव सांगितलंच नाही, आवडीने भावे.